मंडळी नमस्कार. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनावर पत्रकारांशी चर्चा झाली. त्याला चर्चा म्हणायचं का, हा माझ्या मनामध्ये मोठा प्रश्न आहे. संजय राऊत ज्याप्रमाणे पत्रकार परिषद घेतात, आपलं म्हणणं मांडतात, नो क्वेश्चन आन्सर म्हणून निघून जातात, तसं उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या. 2-3 मुद्दे उद्धव ठाकरेंनी यात उपस्थित केले आणि त्याच 2-3 मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा जो मला वाटला तो म्हणजे माझ्या पाठीत सुरा खुपसला असं उद्धव ठाकरे बोलले. आता हा सुरा कोण खुपसला? तर भारतीय जनता पक्षानं उद्धव ठाकरेंच्या पाठीत सुरा खुपसला असं त्यांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंचा असा दावा आहे की अमित शहानी मातोश्रीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये त्यांना शब्द दिला होता की अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रात राहील. आता हा दावा स्वतः अमित शहा यांनी फेटाळून लावला आहे की मी असा कुठला शब्द दिलाच नव्हता. आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांच्याही सभा उद्धव ठाकरेंच्या समवेत महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत आणि त्या प्रत्येक सभेमध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असाच उच्चार या दोन्ही नेत्यांनी केलेला आहे शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीमध्ये. तेव्हाच आक्षेप घेऊन हा अर्धा महाराष्ट्र काळ असेल हे स्पष्ट केलं नव्हतं. सत्तेच्या जवळ आल्यावर नवी गणितं दिसल्यावर ते स्पष्ट झालंय. उद्धव ठाकरेंनी खरं तर देवेंद्र फडणवीसच असा दावा करू शकतात की उद्धव ठाकरेंनी माझ्या पाठीत सुरा खुपसला होता. म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री होणार हे सगळं स्पष्ट झाल्यावर ऐनवेळी उद्धव ठाकरेंचा कंपू जाऊन शरद पवारांच्या दारात बसला होता. तिथे उद्धव ठाकरेंनी सुरा खुपसला होता. आता उद्धव ठाकरे ज्यांच्या घरी गेले होते त्या शरद पवारांच्या वरती देखील पाठीत खंजीर हा शब्द असाच प्रसिद्ध आहे. 1978ला वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून शरद पवारांनी आपल्या हातात मुख्यमंत्रीपदाची सूत्र घेतली तेव्हाही 38च आमदार शरद पवारांच्या सोबत गेले होते. अर्थात शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला ही म्हण तेव्हापासूनच रूढ झाली. इव्हन शरद पवारांचाच उल्लेख पाठीत खंजीर खुपसणारे असंच म्हटलं जातं. म्हणजे मी कशाला बोलायला हवं. हे शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी भाषणात सांगितलं होतं की पाठीत खंजीर खुपसून शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. दोन्ही घटना तशाच आहेत. हा पाठीत खंजीरचा विषयच निघालाय म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्हाला आठवत असेल छगन भुजबळ ज्यांना अटक होणार होती त्या काळात छगन भुजबळांनी ट्विटरवरती एक फोटो पोस्ट केला होता. एक माणूस पाठमोरा बसलाय आणि त्याच्या पाठीमध्ये अनेक सुरे खुपसलेले आहेत, पाठीत खंजीर. आता भुजबळ त्यावेळेला राष्ट्रवादीमध्येच होते. राष्ट्रवादीच्याच गृहमंत्र्यांनी या फाईल पाठवली आणि कारवाईला सुरुवात झाली आणि भुजबळांना अटक झाली असं सगळं त्यावेळेला म्हटलं जात होतं. म्हणजे छगन भुजबळांच्या पाठीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरा खुपसला होता असं छगन भुजबळांचं म्हणणं होतं. अर्थात मी त्यांच्या DP बद्दल बोलतोय, व्हॉट्सअप प्रोफाईल बद्दल बोलतोय, हे त्यांनी स्वतःच सांगितलेलं होतं. सुरा खुपसणे हा प्रकार सातत्यानं महाराष्ट्रामध्ये लोक समजत आलेली आहेत. वसंतदादांना वाटलं होतं शरद पवारांचा खंजीर आहे, भुजबळांना वाटलं होतं शरद पवारांचा खंजीर आहे, देवेंद्र फडणवीसांना वाटलं होतं उद्धव ठाकरेंचा खंजीर आहे आणि एकनाथ खडसेंना देखील देवेंद्र फडणवीसांचाच खंजीर वाटत होता. त्यामुळे या सुरा खुपसण्याच्या प्रक्रियेमध्ये राजकारणात या सगळ्या प्रक्रिया आता होत राहतात आणि त्याचं उत्तरही मिळत राहतं. उद्धव ठाकरेंनी ज्याप्रमाणे फडणवीसांना टाळलं त्याप्रमाणे फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टाळून दुसऱ्याच कोणाला तरी मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. हा देखील असाच प्रकार आहे. त्यामुळे सुरा खुपसण्याचा विषय आणि मग माझ्या पाठीत खुपसलेला सुरा ठीक आहे, माझ्या पाठीत खुपसला तो मुंबईच्या छातीत खुपसू नका असंही ते मुख्यमंत्री बोलून गेले. मुळात या सगळ्या प्रकारामध्ये उद्धव ठाकरेंना मुंबई म्हणजे शिवसेनेचीच असं वाटत असतं. म्हणजे शिवसेना महापालिकेत सत्तेवर असते म्हणून मुंबई शिवसेनेचीच असते असा एक समज आहे. मुंबई म्हणजे महाराष्ट्र म्हणजे पूर्ण मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना असं एक जे समीकरण घालणं चाललंय ना, त्या समीकरणावरती माझा आक्षेप आहे. मुळात मुंबईच्या विकासासाठी अनेकांनी कामं केलेली आहेत. मुंबई खरंच कोणाची या विषयावरचा आपला एक स्वतंत्र व्हिडिओ झालेला देखील आहे. मुळात पोर्तुगीजांनी हे बेट लग्नात आंदण म्हणून ब्रिटिशांना दिलं आणि ब्रिटिशांच्याकडून हे बेट डेव्हलप होत गेलं. ज्या वेळेला ही प्रक्रिया होत होती
त्यावेळेला ठाकरे परिवारातलं कोणीच मुंबईत देखील नव्हतं. दूर कुठेतरी उत्तर भारतामध्ये, बिहारसारख्या राज्यामध्ये त्यांचे पूर्वज असतील. म्हणजे जेव्हा पोर्तुगीज ब्रिटिशांना भेट आंदण देत होते तेव्हा ते तिथे कुठेतरी असतील. आणि मुंबईतल्या या सगळ्या ज्या बदल झालेल्या आहेत त्यात शिवसेना फार मोठ्या प्रमाणात सहभागी आहे असं आपल्याला दिसत नाही. त्यामुळं मुंबई आमचीच असा दावा करत उद्धव ठाकरेंनी आरेच्या विषयावर शरसंधान साधलेलं आहे. आरे या संस्थेची आणि पर्यावरणाची एवढीच काळजी उद्धव ठाकरेंना असेल तर मला वाटतं की काही गोष्टी अजून घडायला पाहिजे होत्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अंतिम टप्प्यात जे काही घडलं ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्यात असं घडलं होतं की आरेच्या जमिनीचा विक्रीचा करण्यासाठीची परवानगी मंत्रिमंडळानं दिलेली होती. आता ज्या आरेच्या मोठमोठे कारखाने वरळी सीफेस भागात आहेत, गोरेगावमध्ये मोठमोठे गोठे आहेत, भरपूर जमिनी आरेच्या आहेत. या जमिनीचा खाजगी किंवा सहकारी संस्थांना विक्री करण्यासाठीचा मार्ग खुला करून दिला. आरेची काळजी असणारे, मुंबईतल्या जागांची काळजी असणारे असं का करत होते हा मोठा प्रश्न आपल्यासमोर पडल्याशिवाय राहत नाही. आणि त्यासोबत आणखी एक विषय आहे की मेट्रो कारशेडची जागा आरेला नको, ती कांजूरमार्गला असावी. यात एक मोठा मुद्दा हा आहे की कांजूरमार्गची जागा वादग्रस्त आहे. त्यातल्या काही जागा या खाजगी आहे, काही भाग हा खाजगी आहे. आणि त्यात कोणाला लाभ पोचवायचा होता या कांजूरमार्गच्या जागेमध्ये हा देखील प्रश्न सरळ सरळ समोर येतो. यावर बराचसा खल, बरीचशी चर्चा होऊन गेलेली आहे. त्यामुळं कांजूरमार्गची जागा ही कधीच फिजिबल असू शकत नाही. उलट या सगळ्या मेट्रो प्रकल्पाचा खर्च वाढवणारी आहे. आधीच खूप विलंब झालाय, त्यात खर्च वाढलेला आहेच आहे. आता परत जागेचा बदल होतोय, तिथेच ते होणार आहे असं म्हटलं जात आहे. त्यालाही उद्धव ठाकरे विरोध करताना दिसत आहेत. त्यांच्या प्रेसमधला आरेचा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. खरं तर पर्यावरणाचा विषय केला तर मुंबईत मेट्रो धावल्यानं जेवढं काही पर्यावरणाचं रक्षण होणार आहे ते कितीतरी पट अधिक आहे झाडं तोडल्याच्या नुकसानापेक्षा. आणि सगळीच झाडं तोडायची गरज नाही आहे. काहीच झाडं तोडली जातात. आणि रात्रीचा खेळ चाले हा शब्द उद्धव ठाकरेंनी आपल्या प्रेसमध्ये वापरला होता. ही झाडं रात्री तोडली म्हणून तो रात्रीचा खेळ असं म्हणता येत नसतं. आणि कोणताही शपथविधी रात्री झालेला नव्हता हे उद्धव ठाकरेंना आता तरी कोणी समजून सांगायला पाहिजे. माझं मुळात उद्धव ठाकरेंना एकच सांगणं आहे, ठाकरे साहेब, आपण शिवसेनेचे नेते म्हणून महाराष्ट्रातील जनतेला नेहमीच प्रिय आहात. शिवसेनेच्या विषयी अनेकांच्या मनामध्ये, माझ्यासारख्या हिंदुत्ववादी विचाराच्या माणसामध्ये शिवसेनेविषयी एक आपुलकी, सहानुभूतीची किनार नक्कीच आहे. गरज आहे ही शिवसेना वाचविण्यासाठी भाजपवर आक्रमण करण्याची नव्हे, आपल्या आजूबाजूचे सल्लागार बदलण्याची. आपल्या सल्लागारामुळेच आजपर्यंत हा घात झालेला आहे. डॉक्टरला कंपाऊंडरची गरज सिरिंज भरून देण्यापुरती असते. जेव्हा तो शस्त्रक्रिया करू लागतो तेव्हा डॉक्टर बदनाम होत असतो. डॉक्टर आणि कंपाऊंडरचं उदाहरण यासाठी सांगितलं की ते आपल्याला कदाचित लवकर कळेल. आपण आपला पक्ष चालविण्याची जबाबदारी ज्याचा जगाशी काहीही संबंध नाही अशा विश्वप्रवक्त्यांवर दिली असेल तर ते या संघटनेत जान भरण्याच्या ऐवजी जान काढून टाकण्याचंच काम करतायत. आणि हेच शिवसेनेसोबत घडतंय. मला वाटतं अशा सल्लागारांना दूर करून काही आपलं भलं चिंतणाऱ्या सल्लागारांना जवळ करण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.